मयत लोकांचे झालेले 150 मतदारसंघात 150 बूथवर दाखवतो ही मयत लोकांची मतं झालेत. किती असतील असे? असे हजारो नाहीत, हजार शेकडोसो नाही, हजारो मतं आहेत असे जे मयत लोकांनी वरून येऊन खाली मत केलं आणि पुन्हा वरी गेली. ती हे असला प्रकार आहे. राजेसाहेब देशमुख आपल्या सोबत आहेत. परळी विधानसभा निवडणूक त्यांना लढवली होती. परळी विधानसभा निवडणूक तुम्ही लढवली. ज्या पद्धतीने सध्या सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, खास करून कालचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल आहे की तुम्हालाच केवळ जाऊन द्या, बाकीच्यांना जाऊन देऊ नका, तुमच्या बॉडीगार्डला मारहाण झाली. हाही एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल आहे. काय नेमकं प्रकरण होतं? परळी मतदारसंघात कायदा ही गोष्टच राहिलेली नाही. सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे. प्रत्येक सामान्य माणसाला मतदानाला सुद्धा मतदान केंद्रामध्ये येऊ देत नाहीत. तुम्ही पाहिलं, तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो तर माझ्या बॉडीगार्डला मारलेला आहे. ते चाल रे थांब तिथं तू, तर ही जी दादागिरीची ही झालं ते जर कायदाच नसेल, एकच माणूस बटन दाबत असेल तर किती मतानं येईल ना तो पैकीच्या पैकी मतांसुद्धा येऊ शकतात धनंजय मुंडे. आता त्याची काय अडचण राहील नाही काही. तर त्याला कुणाला मतदान केंद्रावर तुम्ही काय म्हणजे पोलीस त्यांचेच, कायदा त्यांचाच, सगळं राज्य त्यांचंच, प्रशासन त्यांचंच, या पद्धतीने निवडणूक असल्यावर ही निवडणूक घ्यायची तरी कशाला? ही सोपस्कार काय केला तुम्ही? कशामुळे गव्हर्नमेंटचे पैसे खर्च करता? गव्हर्नमेंटचे पैसे न खर्च करून टाका निवडणूक घोषित करून टाका यांना. एक माणूस बटन दाबत होता तुम्ही म्हणताय, पुरावा आहे का? तुम्ही एवढा मोठा गंभीर आरोप करताय. 10 व्हिडिओ दिले साहेब महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पाहता एकच माणूस व्हिडिओ बटन दाबायला दाखविला. मी एका केंद्रावर गेलो सकाळी, ते पिन तुम्ही बघितलं, CCTV कॅमेरा पिन लाव म्हणलेलं, ती कॅमेरा बघा. प्रत्येक आमचं कायदा चालतंय म्हणजे तिथं आमचं राज्य इथं आमचा कायदा आहे आणि आम्ही असंच मतं करत असतो. या पद्धतीचे 10 व्हिडिओ आहेत ना साहेब, 10 पुरावे आहेत आपल्याला. काय पुढचं पाऊल काय? पुढलं पाऊल आता लोकशाही पद्धतीने पाऊल पडलं पाहिजे. याचं लोकशाहीसाठी आपण संघर्ष करू. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली आपण काय हार मानणारे माणसं नाहीत. त्याचं शेवटी परिवर्तन हे निसर्गाचा नियम असतो आणि कुठेतरी ही अराजकता थांबली पाहिजे. त्याशिवाय सर्वसामान्य माणूस उभारू शकत नाही. सर्वसामान्य माणसाला उभा केलं पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहोत. सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड एक चर्चा चालू आहे की एखादा समजा बूथ आहे, त्या बूथवर 500 मतदान असेल तर तिथं 750 मतदान झाले, 800 मतदान झाले. असा काय अनुभव तुम्हाला आला का? आमच्या इथं असे बरेच मतं येतं जे तुम्हाला असले मी 140-50 बूथवर दाखवतो. ही सगळ्या मयत लोकांचे मतं केले. एखादा बूथ सोडून द्या. तुम्ही जर आला तर तुम्ही जर म्हणला ह्याची माहितीच द्या, तर मयत लोकांचे झालेले 150 मतदारसंघात 150 बूथवर दाखवतो ही मयत लोकांची मतं झालेत. किती असतील असे? असे हजारो नाहीत, हजार शेकडोसो नाही, हजारो मतं आहेत असे जे मयत लोकांनी वरून येऊन खाली मत केलं आणि पुन्हा वरी गेली. ती हे असला प्रकार आहे. पुरावा काय तुमच्याकडे? तुम्ही गंभीर सगळे पुरावा नाही हो, सगळं दप्तरच घ्या ना. तुम्हाला पाहिजे दप्तर देऊन टाकू ना. पुरावा काय मागता? एखादं उदाहरण असेल तर पुरावा द्यायचा. राज्य निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं तुम्हाला? आणखीन तर काही दिलं नाही उत्तर. आता पत्र लिहिली? पत्र तर प्रत्येक विषयाचं पत्र गेलं साहेब. निवडणूकच्या 4 वाजता पत्र गेलं, दुसऱ्या दिवशी 4 पत्र गेले, तिसऱ्या दिवशी 4 पत्र गेले. कुणाचंही उत्तर नाही ना, कुणाचाही नाही, प्रश्न नाही. म्हणजे ते पॅलेट व्हीव्हीपॅट चेक करून पण फायदा होणार नाही? व्हीव्हीपॅटवर आता ते व्हीव्हीपॅटचं खरंच मतदान त्याच्यावर होतंय का नाही हीच कळलं नाही गेलं. व्हीव्हीपॅटवर बटन दाबल्यावर कुणाला मतं होते ही वास्तव बघायला एकदा या गावाकडं. ही परळीचीच परिस्थिती का की बीड जिल्ह्याचीच परिस्थिती? अहो सगळीकडे झालं येतं काही. या महाराष्ट्रामध्ये कालच्या विधानसभेला पवार साहेबां एवढी सहानुभूती कुणालाच नव्हती. इथं शेतीमालाला भाव नाही, शेतकरी नाराज आहे. सुशिक्षित बेरोजगाराला काम नाही म्हणून तो नाराज आहे. कुठलाच माणूस खुश नाही, तो सगळे जनता नाराज आहे. मतं पडले कुठून? तर आकाशातून आले काय मतं कुठून पडले साहेब? काय म्हणजे काय प्रयोग आहे का काय प्रयोगशाळा आहे? ही मताचीच प्रयोगशाळा झाली की काय असं वाटायला सध्या. गुन्हा दाखल झाला का तुमच्यावर? तिथं जी काही मारहाण झाली तुमचा किंवा समोरच्या पार्टीवर तुमच्यावरच केली? आता माझा पुतण्या जेलमध्ये, माझं सगळं घरबार माझे घरबार जेल, माझे सगळे जवळजवळचे पोरं सगळे जेलमध्ये आहेत. गुन्हे आमच्यावरच, मतं बोगस त्यांनी करायचे आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे. आणखीन जामीन झाले नाही. 307 आहे साहेब गुन्हे बी असे लावले. 307, 300 ही 326 आणि जेलमध्ये आमचे पोरं. एकंदरीतच आपण पाहतोय राजेसाहेब देशमुख यांना खूप गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहेत. त्यांच्याच सर्व लोकांवर मारहाण तर त्यांनाच झाली, गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आणि साधारणपणे 150 बूथ असे आहेत त्या बूथवर साधारणपणे हजारो मतदार असे आहेत जे मृत आहेत, त्यांना मतदान केलंय. म्हणजे कोणी हे मतदान केलं असे सवाल त्यांना उपस्थित केले.
कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.